नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. गेल्या 35 वर्षांपासून शिक्षण सेवेत असलेल्या संगमनेर तालुक्यातील साकूर येथील वीरभद्र विद्यालयातून कला शिक्षक निवृत्ती गंगाधर डोके यांचा सेवापूर्ती सोहळा पार पडला. या सेवापूर्ती सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती, तसेच संपूर्ण विद्यालय सजवण्यात आलं होतं. त्यामुळे सोहळ्याला एक ऐतिहासिक स्वरूप आलं होतं. खरोखरच गेल्या 35 वर्षांपासून खडतर प्रवास कसा झाला हे निवृत्ती डोके यांनी सांगताच उपस्थितांच्या डोळ्यांमध्ये अक्षरशः अश्रू बघायला मिळाले. निवृत्ती डोके सर हे कला शिक्षक असताना त्यांची ओळख देखील खूप वेगळी होती, तसेच ते एक स्वतः कलाकारही आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या ऐतिहासिक सेवापूर्ती सोहळ्यानंतर कला शिक्षक निवृत्ती डोके आणि लता डोके यांच्याशी बातचीत केली. DS न्यूज 24च्या संपादिका अश्विनी पुरी यांनी. बघूयात. नमस्कार, मी अश्विनी पुरी. तुम्ही पाहत आहात DS न्यूज 24. आज आपल्यासोबत आहेत वीरभद्र विद्यालयाचे शिक्षक, जे आज सेवानिवृत्ती झालेले आहेत, डोके NG सर, ज्यांचा आज सेवानिवृत्तीचा गौरव समारंभ पार पडलेला आहे आणि आपण त्यांच्याशी बातचीत साधणार आहोत. नमस्कार सर. सर, काय वाटतंय, गेल्या 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर तुम्ही आज सेवानिवृत्त झालात, काय तुमचा काय अनुभव, काय कसं वाटतंय? कला सेवेत एक शिक्षक म्हणून जे निवृत्ती स्वीकारलं होतं, त्यातून मुलांना कला देता कला शिक्षण देता आपण कृतज्ञ झालो असं मला वाटतं. तुम्ही विद्यालयामधील विद्यार्थ्यांना चित्रकला हा विषय शिकवत होतात, बरोबर? तर मग ते शिकवत असताना तुम्हाला काय विद्यार्थ्यांच्या काय अडचणींना सामोरे जावं लागेल, किंवा असंख्य विद्यार्थी असतात जे रेखोट्या मारतात आणि त्यातून सुद्धा एखादा चित्रकार विद्यार्थी ओळखणं, ही कला कसं काय जमतं तुम्हाला? कलाविषय तसा मुलांना असतो कलाविषय, आणि त्या मुलांना आपण जेव्हा कलेचं साहित्य तुमच्या अनुभवाची शिकवण खरंच खूप मोठी आहे आणि त्याचा विद्यार्थ्यांनाही भविष्यात खरोखर खूपच उपयोग होईल. मात्र तुम्ही ज्यावेळेस वीरभद्र विद्यालयातच तुम्ही शिक्षण घेतलं, 5वी ते 10वी तुमचं वीरभद्र विद्यालयातच शिक्षण झालं आणि त्यानंतरच तुम्ही शिक्षक होऊन याच ठिकाणी तुम्ही शिक्षणाची सेवा केली, विद्यार्थ्यांची सेवा केली. तर मग कसं, तुम्ही काय स्वप्न होतं की तुमचं शिक्षकच व्हायचं, की याच विद्यालयाचं, कसं काही तुम्ही असा ठाम निश्चय केला होता का? परिस्थिती माणसाला सगळं शिकवते आणि त्यातून कला शिक्षण घेता ज्या परिस्थितीत मी शिक्षण घेतलं, तर मला असं वाटलं होतं की मी घेतलेलं शिक्षण माझ्या गावातील मुलांसाठी त्याचा उपयोग व्हावा. नक्कीच. आणि म्हणून इथे आल्यानंतर साकूरला माझी बदली झाली आणि 22 वर्ष मी साकूरमध्ये सेवा केली या मुलांची. तर आज माझा सेवा निवृत्ती समारंभ होत असताना या मुलांनी जो मला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला, त्याचा मला खूप नक्की. सर, तुम्ही चित्रकलेबरोबरच फोटोग्राफी देखील तुमचा एक छंद आहे, तो कसा जोपासण्यात आला? नेमकी काय त्यामागची काय विषय? कला म्हटलं की फोटोग्राफी, पर्यटन स्थळांना भेटी देणं, चांगले स्थळं पाहणं, निसर्गात जाणं, आणि आमचा एक स्वच्छंद कलारंग आहे. आम्ही गोरकरे म्हणून त्या ग्रुपचे ॲडमिन आहे. त्यांनी आम्हाला महाराष्ट्रातल्या कलाकारांना एकत्र करून असे चांगले कॅलिग्राफर, आर्टिस्ट, रांगोळी यांचा एक समुदाय ते आपल्याला, आणि या माध्यमातून कलेबद्दल आणखी जास्त ओढ निर्माण केली आम्हाला. आणि आज सेवानिवृत्तीच्या निमित्ताने सोलापूर झाला, पंढरपूर, पुणे, इथून जे कलाकार लोक झाले त्याच्यामुळे आणखी. नक्कीच सर. त्याचबरोबर एक तुमची फोटोग्राफीची तुमची एक त्या फोटोग्राफी मागचं एक रहस्य आहे की 10 रुपयातच फोटो प्रिंट विद्यार्थ्यांना द्यायची. त्यामागचं काय म्हणजे रहस्य काय सांगा? 84 साली मी आता झालेलं होतं आणि बाळासाहेब थोरात हे पहिल्यांदा आमदारकीला उभे राहिले आणि शाळेमध्ये जनरल सेक्रेटरी असताना मला ट्रॉफी, स्पोर्टची ट्रॉफीची आणि ते ट्रॉफी मला स्टेजवर फोटो काढायचा आणि ते फोटो काढायचे माझ्याकडे 10 रुपये. मग तो 10 रुपयाने मी ते कार्यक्रम चालू असताना माझ्या आई घरी गेलो, आईकडे पैसे मागितले आणि आईने पैसे नाही दिले. पण मी जेव्हा आईसमोर माझं फोटो होता पण ते टेंडू आलेलं आईने पाहिलं,
आईने एका सेकंदात पेशीने मला खूप आनंद झाला. तोंडावर पाणी मारलं, फक्त मी शाळेत राहून आणि फोटो काढायला तयार झाला. आणि मग तो जो प्रसंग आहे तो जो मला आठवला, तर मी त्याला 30 वर्ष झाली, आजही मुलांना 10 रुपये. खूपच खरोखर खूपच स्तुत्य उपक्रम तुम्ही राबवत आहात. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या देखील परिस्थितीचा तुम्ही विचार करताय. परंतु आता तुम्ही आता रिटायरमेंटचा आज कार्यक्रम झालाय तुमचा, आणि एवढ्या 35 वर्षामध्ये या वीरभद्र विद्यालयाकडनं तुम्हाला काय सहकार्य कसं मिळालं, कसं होतं इथलं वातावरण, काय वाटलं तुम्हाला? आमच्याकडे रिटायरमेंटचे अनेक कार्यक्रम झाले, अनेक शिक्षक झाले, ते सेवानिवृत्त झाले. पण मी जेव्हा सेवानिवृत्त होत होतो तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये आपुलकी होती, शिक्षकांमध्ये आपुलकी होती. सर तुमचा कार्यक्रम आम्हाला असा करायचा, आपण तसं करायचं. या सर्वांनी मला इतकं काही सहकार्य केलं कार्यक्रम करत असताना. तर का मला माहीत नाही, पण प्रत्येकाबद्दल विद्यार्थी आणि शिक्षक आणि प्राध्यापक यांना माझ्याबद्दल आपुलकी जी होती ना, त्यातून कार्यक्रम सुंदर असायचे. म्हणून सर्व शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी सर्वांची. तुम्ही यासोबतच वृक्षारोपण देखील करताय, काय वाटतं, काय तुमचं नेमकी अभियान काय? छंद तोही छंदच आहे. मला नवीन झाड भेटलं दिसलं की मी घरी आलो आणि घरी झाडांची वाढ करून त्याचीच रोपटी पुन्हा मी शाळेत. आज शाळेमध्ये एवढेही काही झाडे दिसतात ते प्रत्येक झाड मी लावले. अशोकाची वृक्ष आहे, अशोकाची वृक्ष असतील, हे लावण्याचा मला तो छंद आहे. नक्की सर. आणि तुमच्याबरोबर आता मॅडम देखील एका जबाबदारीतून रिटायर झालेल्या आहात. त्यांच्या मागे देखील तुमची रोजची धावपळ असायची. रोजचं जेवण कुठलं बनवायचं, काय डबा द्यायचा, काय करायचं, सगळंच त्यांच्यासोबत रोजची त्यांच्या डोक्याला हेच होतं. तर मॅडम तुम्हाला काय वाटतंय सर, आता रिटायर झाले, तुम्हाला कसं फील होतंय, काय निवांत वाटतंय? नाही, मला असं फील होतंय का सरांना मुळे घरी वेळच जाणार नाही. शाळेतला जी सवय झालेली होती सरांना, नेहमी शाळेत जायचं, तर सरांना वेळ काढणं अवघड होणार आहे घरी आता, असं होईल. शाळेत वेळ निघून जात होता सरांचा. सर आता पुढचं काय, तुमचं काय, कसं 60 नंतरचं आयुष्य आता कसं घालवायचं, पुन्हा विद्यार्थ्यांसोबतच की काही वेगळा प्लॅन केलाय तुम्ही? आता कुटुंबाला वेळ द्यायचा आहे फक्त? स्वच्छंद कलारंगपर्यंत माझे सहकारी लोक आहेत आणि प्रत्येक वर्षाला आमचा अक्षर संमेलन भरतो. 3 दिवसांचं छानपैकी सर्व कलाकार एकत्र येतात आणि त्या 3 दिवसाची शिबिरे आम्हाला वर्षभर कलेच्या सान्निध्यात आम्हाला राहतात. मुलांची सेवा करता, मुलांना नवीन उपक्रम राबवता येतात. आणि जरी मी शाळेतून सेवानिवृत्त झाले असले तरी कलेच्या विषयी मुलांची उपक्रम राबवणे, मुलांना कलेचे ज्ञान देणे, असं तो प्रयत्न. त्यांना घरी पण घ्यायचे, म्हणजे मुलांना शिकवायचं घरी. ज्यांची इच्छा असेल ना त्यांना घरी पण कलेचं ज्ञान द्यायचं. DS न्यूज 24साठी अश्विनी पुरी, साकूर. अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.